मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी गावभर पसरली। सगळीकडे मुलीची शोधाशोध सुरू झाली। गावातल्या तरुणांनी परिसरातल्या विहिरी, तळे, इतर भागही पिंजून काढला आणि मग गावातील टॉवर परिसरातील झुडपांमध्ये चिमुकलीचा निर्वस्त्र अवस्थेतला मृतदेह सापडला। कुटुंबियांसह अख्ख्या गावच्या पायाखालची जमीनच सरकली। 3 वर्षांच्या चिमुकलीचा अगदी निर्दयीपणे अत्याचार करून दगडानं ठेचून खून करण्यात आला होता। आणि हे सगळं करणारा नराधम दुसरा तिसरा डोंगराळे भागात एक संतापजनक घटना घडली। डोंगराळे भागात एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये आई वडील आजी आजोबांसोबत एक 3 वर्षांची चिमुकली राहत होती। रविवारी ती त्यांच्या घराच्या अंगणामध्ये खेळत होती। वडील बाहेरगावी गेले होते, आजी आजोबा शेतात गेले होते। मुलगी नेहमीप्रमाणे अंगणात खेळत आहे म्हणून आई देखील घरातील कामाला लागली। याच वेळेचा फायदा घेत त्याच गावातला एक 24 वर्षांचा तरुण विजय संजय खैरनार तिथे आला आणि त्यानं मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि स्वतःच्या घरी घेऊन गेला। तिच्यावर अत्याचार केला, चिमुरड्याच्या शरीराचे लचके तोडले। रविवारी सायंकाळी अंधार पडल्यानंतर या मुलीला दगडानं ठेचून मारून त्यानं टाकलं आणि गावात असलेल्या मोबाईल टॉवरच्या परिसरामध्ये एका झाडाच्या झुडपात मृतदेह फेकून दिला। इकडं मुलगी अंगणात नाही ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात आल्यापासूनच तिचा शोध सुरू होता। मुलगी सापडत नसल्याची बातमी गावभर पसरली होती। संपूर्ण गाव तिला शोधत होतं। 4-5 तास उलटून गेले तरी देखील मुलगी काही सापडत नव्हती। म्हणून घरच्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलीस देखील त्या ठिकाणी आले आणि तपास करू लागले आणि मग पोलिसांना मोबाईल टॉवरच्या परिसरामध्ये एका झुडपात निर्वस्त्र अवस्थेतला तिचा मृतदेह सापडला। तिचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचलेला होता, शरीरावरती जखमा होत्या। हे सगळं दृश्य पाहून कुटुंबियांच्या आणि गावातल्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली। अतिशय निर्घृणपणे चिमुकलीची हत्या करण्यात आली होती। चिमुकलीचा मृतदेह फेकताना विजयच्या घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग पडले होते। त्यामुळे संशयित विजयला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं। रात्री उशिरा पीडित चिमुकलीचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला। आरोपी विजय खैरनार याचं या चिमुकलीच्या वडिलांशी भांडण झालं होतं। हे भांडण टोकाला पोहोचलं होतं। दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते आणि हाच राग आरोपीनं डोक्यात ठेवला। बदला घेण्यासाठी त्यानं थेट 3 वर्षाच्या त्याच्या चिमुकलीलाच टार्गेट केलं आणि तिची हत्या केली। याची कबुली आरोपीनं दिली आहे। मात्र सत्य समोर येताच संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन सुरू केलं। मालेगाव कसुंबा महामार्ग तसेच इथल्या सामान्य रुग्णालय परिसरात आंदोलन करण्यात आलं। संशयिताला अटक करून फाशी द्या अशी मागणी करत 5 तास आंदोलन करण्यात आलं। शेवटी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी डोंगराळे इथं भेट दिली। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कुटुंबीय व ग्रामस्थांची चर्चा केली। सखोल तपास करून संशयित आरोपीवर कठोर कारवाईचं आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यात आला। या संतापजनक घटनेमुळे डोंगराळे गावातील नागरिक संतप्त झाले असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। या घटनेनं केवळ गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला असून अशा अमानुष कृत्यांवर कठोर कारवाई होणं अत्यावश्यक असल्याची भावना व्यक्त होते। या प्रकरणी भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या, अशी घटना ऐकल्यावर काळीज पिळवटून निघतं। समाजातल्या विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ आहे। अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही। पीडित कुटुंबाला चांगल्यात चांगला अधिवक्ता देऊन फास्ट ट्रॅकवर खटला चालवला जाईल। त्याला कठोर शिक्षा म्हणजेच फाशी व्हायला पाहिजे। तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। चिमुकलीवर अत्याचारानंतर तिच्या निर्दयीपणे झालेल्या खुनानं